सौभाग्यवती नवीन पर्व भाग 4. जिया तू काही कर, तुला या निमित्तचीच व्हावेच लागेल. मग मला साम दाम दंडभेद काहीही वापरायला लागला तरी हरकत नाही. तू फक्त बघत राहा आता मी काय करतो ते, निमिष म्हणाला आणि त्याने आपली सिगार काढली. ती कसकन पेटवून त्याने एक कश घेतला आणि समोर निघणाऱ्या त्या दुराकडे बघत एक नजर टाकली. काही वेळाने तो तिथून निघून गेला आणि जिया सुद्धा सिक्युरिटी सोबत एअरपोर्टच्या दिशेने निघाली. घरी जाण्याच्या कल्पनेने ती खुश आणि एक्सायटेड होती. बऱ्याच दिवसांनी घरी जाणार होती ती. एअरपोर्टवर सगळ्या प्रोसेस झाल्या, चेकअप अँड ऑल सर्व गोष्टी झाल्या. एअरपोर्टवर अनेक कॅमेरे तिच्यावर खिळले गेलेले, पण तिला त्याची पर्वा नव्हती. आज काढलेले फोटो उद्या न्यूजपेपरमध्ये येतीलच. जिया निंबाळकर स्नॅच ॲट एअरपोर्ट ह्या नावाखाली येतील हे निश्चितच होते. शेवटी प्लेन टेकऑफ झालं, पण जियाच्या मनात मात्र सकाळपासून घडलेले सगळे प्रसंग लँड होत होते. निमिष असं वागू शकेल हे तिला कधीच वाटलं नव्हतं. एक निखळ मैत्रीसुद्धा तुटली होती. आता त्याच्याशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीत हे तर ठरवून झालं होतं. आता त्या तुटलेल्या नात्याची जास्त काळजी ती मुळीच करणार नव्हती. एअर हॉस्टेस येऊन अदबीने लंच सर्व करू लागली. तिने तो थोडाफार खाल्ला आणि डोळं मिटून पडली. काही वेळातच प्लेन पुण्याच्या एअरपोर्टवर लँड झालं. कारने कित्येक तास करावा लागणारा प्रवास प्लेनने काही मिनिटावर आणून ठेवला होता. तिला याही गोष्टीचे समाधान होते की प्लेनने आल्याने आता निमिष तिच्या पाठलाग वगैरे करू शकणार नव्हता. तसा तो चांगला आहे असं तिला वाटत होते, पण त्याने आज जे केलं त्यावरून तो काही करेल अशी भीती तिला वाटत होती. एअरपोर्टवर तिचे बाबा तिला न्यायला आलेले. बाबा म्हणजे आनंद निंबाळकर, 5-5.5 उंचाची हाईट, या वयात सुद्धा मेंटेन असलेले त्यांची बॉडी, पाश्चर ओठांवर असलेली सेमी शेव आणि मिशी आणि क्लीन शेव दाढी, डोळ्यात दिसणारी एक नॅचरल चमक आणि त्यांना सूट करणारा त्यांचा सूट, एकंदर बादस्त व्यक्तिमत्व होतं त्यांचे. ते पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये अनेक वर्ष सर्व्हिस करत होते. अगदी कॉलेजचे प्रिन्सिपॉल नसले तरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉलपेक्षा जास्त इज्जत होती त्यांना. 2 मुली, एक जिया आणि दुसरी मधू. जिया 25 वर्षाची तर मधू 22 वर्षाची. जिया आता सक्सेसफुल अभिनेत्री, तर मधूला तिच्या बाबांसारखं प्रोफेसर व्हायचं असल्याने ती पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. बाबा एअरपोर्टवरच तिच्या बाबांना बिलगली. खूप दिवसांनी बाबांच्या मायेचा स्पर्श अनुभवत होती ती. आफ्टर सो मेनी डेज माय चाइल्ड, कशी आहेस त्यांनी विचारलं. आय एम फाईन बाबा, तुम्ही कसे आहात. ती मिठीतूनच बाहेर येत म्हणाली. आय एम ओके बेटा, लेट्स गो. मधू आणि निहारिका तुझी वाट बघत आहे. दे आर सो एक्सायटेड टू मीट यू, बाबा म्हणाले. एअरपोर्टवरच्या कॅमेऱ्याच्या ससेमिरा चुकवत ते त्यांच्या कारजवळ आले. बाबा मी चालवणार आहे गाडी, जिया म्हणाली. त्यावर बाबा थोडे चिंतित दिसलेले. तिला वाटले अगदी नेहमीसारखे. जिया तू ड्राईव्ह करायचं म्हटलीस की मला हार्ट अटॅक येतो बेटा. आय डोंट बिलीव्ह युअर ड्रायव्हिंग ॲट ऑल, मला तुझ्या ड्रायव्हिंगवर अजिबात विश्वास नाही, बाबा म्हणाले. ओ नो बाबा, कम ऑन, आय कॅन ड्राईव्ह इट परफेक्ट नाऊ, बसा आता. जिया तिच्या स्विफ्ट गाडीला इग्नेशन देत बोलली. पलीकडून बाबा बसले. तिने गाडी एअरपोर्टवरून बाहेर काढली. बाबा आज गणेश नाही आला, तिने विचारले. गणेश हा त्यांचा ड्रायव्हर, बाबांनी ठेवलेला. त्यांना कुणाच्या ड्रायव्हिंगवर भरोसा नव्हता जेवढा गणेशवर होता. काय करणार, तो नव्या पिढीचं स्वागत करायला गेला आहे, जुन्या पिढीला धोक्यात टाकून, ते म्हणाले आणि जिया हसले. तो खूपच लिव्हवर असतो आजकाल, बायकोची इतकी काळजी घेतोय जसं काही तोच प्रेग्नेंट आहे, बाबा म्हणाले आणि जियाची हसून परिवाट झाली. बाबांचा मुश्किल स्वभाव तिला माहीत होता. अगदी दिलदार आणि मनमोकळं व्यक्तिमत्व म्हणजे तिचे बाबा. दोघे गप्पा गोष्टी करत त्यांच्या घरी पोहोचले. 2 मजली कृष्णकुंज लांबून अगदी दुमदार दिसायचं. ते दोघे उतरून बाहेर आले. जिया बेटा, तुझी मम्मी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघते. आय बेट यू शी विल डेफिनेटली क्राय आफ्टर सीइंग यू.
ती तुला बघितल्यावर नक्की रडेल, बाबा म्हणाले. जिया हसली. तिने डोरबेल वाजवली. काही क्षणातच आतून दरवाजा उघडला. आतून तिला पाहताच समाधानाने भरलेले 2 डोळे पाणावलेले दिसले. जवळपास 40-45च्या वयाच्या आसपासची तिची आई निहारिका आणि तिच्या मागे असलेली मधू. जिया तिच्या मम्मीला बिलगली. मम्मी कशी आहेस? मी मस्त आहे बेटा, तू कशी आहेस? मम्मीचा डोळा पाणावलेला आवाज, मुलीला कित्येक दिवसांपासून बघितल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर निथळत होता. मी पण मस्त. ओ नो, स्टॉप क्राईंग. आता मी आली ना, ती तिच्या मम्मीचे अश्रू पुसत बोलली. तू आली म्हणूनच हे अश्रू येत आहेत बेटा, मम्मी स्वतः आपले डोळे पदराने कोरडे करत म्हणाले. सब कुछ हो गया है तो हमारे तरफ भी कोई ध्यान दो यार, मागून मधू म्हणाली. जेमतेम मनोपर्यंत केस असणारा बेबी कट, अंगात जीन्स आणि त्यावर टी शर्ट, चेहऱ्यावरून लहान असलेल्या खट्याळपणा झळकत होता तिच्या. तुझे कोण बोल सकता है मेरी जान? जियाने मधूला आलिंगन दिलं. दोघी हसत एकमेकींच्या मिठीत विसावल्या. जियाचे गोडधोड जेवण करून तिला तिच्या डाएट मोडायला लावून स्वागत झालं. ती आल्याने घरी आनंदाचंच वातावरण निर्माण झालं होतं. समोर दाखवलं नसलं तरी तिच्या जोखात चाललेल्या कारकिर्दीला बघून तिचे आई बाबा खुश होते. तिच्या नावाने आता त्यांच्या घरी सुद्धा सिक्युरिटी आलेली पाहून जणू काही अख्ख्या पुण्याला माहिती झालं होतं त्यांच्या घरी इथं आहे ते. मग सिक्युरिटी इज जस्ट मस्ट ना. आणि अर्थातच त्यांचा इंतजाम तिनेच केलेल्या त्यांच्या बाबतीत जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह होती ती. वेल मधू, हाऊ इज युअर PG? जियाने तिच्या बेबी हेअरना हात घेत म्हटलं. वेल एव्हरीथिंग इज फाईन. केमिस्ट्री यू नाव. सगळ्या रिॲक्शन मधू कंटाळवाना चेहरा करत म्हणाले. प्रोफेसर बाई अशा कंटाळल्या तर कसं व्हायचं? बाय द वे व्हॉट्स ए नमित? जियाने नॉटी लुक देत विचारलं. ओ डी, यू नो की आमच्यामध्ये असं काही नाही. वी आर जस्ट फ्रेंड्स, मधू अँग्री टोनमध्ये म्हणाले. ओ इट्स ओके बेबी, चिल, मी फक्त मस्करी केली. जिया तिच्या डोक्यावर टपली मारत बोलली. तुला माहिती आहे ना की फक्त फ्रेंड असताना अफेअरची चर्चा झाली की किती सॅड फील होतं ते. आय नो निमिष, मधू म्हणाली आणि जिया नर्वस झाली. सकाळपासून जे काही घडलं ते झरकन तिच्या चेहऱ्यासमोर आलं. तिने आपला चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला. तशी ॲक्ट्रेस असल्याने भावना लपवण्यात माहीर होती ती. चिल बेबी, आय सेड ना, मी मस्करी केली. जियाने तिला समजवलं. नो, मला जेट लॉक आहे सध्या. लेट मी टेक सम रेस्ट. जिया बोलली. व्हॉट? दीदी अगं फक्त 1 तास प्लेन ट्रॅव्हल झाला आहे तुझा आणि जेट लॉक? मधू किंचाळली. हो आलाय मला. जिया अडसावत म्हणाली. ओके फाईन, सगळ्यांना माझ्या वेळीच कंटाळा येतो, बाय. मधू म्हणाले. मधू तिथून उठून जात म्हणाले. जियाने फिल्मी स्टाईलमध्ये तिचा हात पकडला. होय मेरी अँग्री क्वीन, तयार हो, आपण जातोय. अँड ॲट एव्हरीवेअर वेअर यू वॉन्ट टू गो हॅपी. जिया हसत म्हणाली. त्यानंतर मधूचा चेहरा खुलला. दोघेही काही वेळातच तयार होऊन बाहेर निघाल्या. बाहेर मम्मी आणि बाबा होते. त्या दोघांनी तयार होऊन बाहेर निघालेलं बघून बाबा म्हणाले. मधू, तू लगेच तिला बरीच पाडलं ना बाहेर जायला? बाबा म्हणाले आणि मधू अवाक. तुम्हाला कसं माहीत की मी तिला बरीच पाडलं आहे बाहेर जाण्यासाठी? ती लहान मुलगी असल्याने स्वाभाविकच तिच्या स्वभावात बंडखोरपणा टासून भरलेला. मग काय मी पाडलं? बाबा प्लीज, आय नो की तुम्ही इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर आहात. याचा अर्थ असा नाही की. मधू लिव्ह इट, बाबा मस्करी करतायत ना. बाबा आम्ही जाऊन येतो बाहेरून. जिया बाबांना डोळा मिचकवत म्हणाली. सांभाळून जा गं जिया, मम्मी म्हणाली. हो डोंट वरी. चल मधू आता वेळ करू नकोस, जिया म्हणाली. दोघी बाहेर आल्या.
मधुला जियाच्या लुकचं, तिच्या स्टाईलचं भारीच कौतुक होतं. शिवाय आपली बहीण फेमस अभिनेत्री असल्याचा अभिमानही तिला होता. ए दीदी, तू ॲक्ट्रेस आहेस म्हणून मला किती भाव आला आहे कॉलेजमध्ये म्हणून सांगू. सॉलिड, एक्सायटिंग असं तुझी बहीण म्हणून मिरवायला. यार मला पण घे ना तुझ्या सिरियलमध्ये. उपच संपली ना तुझी सिरियल. मधूची टडकी सुरू झाली. अँड व्हॉट अबाउट युअर प्रोफेशनलायझिझम? तुला प्रोफेसर व्हायचं आहे ना? हो, कुठेही मला बोसिंग करायचे जॉब हवाच. बाय द वे दीदी तिकडे बघ. गाडी ड्राईव्ह करत असलेल्या जियाला मधू म्हणाली. तिने बाहेर बघितलं तर एका कोपऱ्यात कपल किसिंग सुरू होते. हंगामा हो गया. ते बघून जियाने तिला अग्री लुक दिलं. तुझं बरं लक्ष असतं ग, नेमका तोच सीन दिसला तुला. जिया डोळे मिचकावत म्हणाली. आता इतक्या बोल्ड पद्धतीने सुरू आहे तर दिसणारच ना. आणि तसंही तुझे आणि निमिषचे किस कुणाला लाजवणार होते. मधू हसत म्हणाले. तशी जिया परत डिस्टर्ब झाली. कदाचित असे सीन करण्याचेच निमिष तिच्याकडे अट्रॅक्ट झाला होता. त्याचं प्रेम असेलही खरं, पण आपलं त्याच्यावर नाही आहे. त्याने नीट स्वीकारायला हवं होतं ना. जिया मनातच विचार करत होती. तिने ते जास्त ताणलं नाही. मधू तर आपल्यालाच आपल्या नादात होती. दोघी शॉपिंगला जाऊन मस्तपैकी खरेदी करत होत्या. बाबा मधूला जास्त खर्चाची मोकळीक देत नसत. ते इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर जे होते, त्यामुळे आज तिच्या जियामुळे चंगळ होती. जियाने तिला मनसोक्त मॉल्स, पार्लर आणि पुष्कळ ठिकाणी फिरवलं. तिला हवी ती खरेदी करून दिली. अर्थात ती स्वतःच्या पैशाने. आता तिला पैशांची कमी नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना तिला चेहरा थोडा लपवून फिरावा लागणं, पण मधूसाठी तेवढं करायला, तिचा आनंद बघायला तिला ते काहीच नव्हतं. मधूचा आनंद चेहरा, तिची खुलून आलेली टकडी, हे सगळं ती एन्जॉय करत होती. शॉपिंग करून येताना तिची कंपनी एन्जॉय करत असलेली मधू आणि तिच्या हातातल्या बॅग्स यापेक्षा जास्त सुख तिला मधूचा खुश झालेला चेहरा दिसत होता. घरी आल्यानंतर तिने फ्रेश होऊन सोशल मीडिया चेक केला. त्यावर ती बरीच ॲक्टिव्ह होती. मगाशी काढलेले काही फोटो तिने इन्स्टावर टाकले. काही मिनिटातच लाईक्स आणि कॉमेंटचा पाऊस कोसळू लागला. सो लवली, ब्युटिफुल, गोजियस अशा अनेक कॉमेंट्स. तिने मेल चेक केले. सिरियल प्रोड्युसर राम बनसाडीचा मेल होता. एका सिरियलसाठी त्यांनी तिला अप्रोच केलं होतं. सोबत पाठवली होती ती एक भली मोठी स्क्रिप्ट. सिरियलचं नाव त्यात मेन्शन केले होते. सौभाग्यवती. त्यांनी तिला वेळ दिला होता, अगदी हवा तितका. तिला आनंद झाला होता. प्रोड्युसर राम बनसाडे म्हणजे सिरियल जगातलं मोठं नाव. त्यांच्याकडून ऑफर येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. अनेक नवीन ॲक्टर ॲक्ट्रेस त्यांच्याकडे काम करायला धडपडतात. त्यात त्यांनी स्वतःहून स्क्रिप्ट आणि संवाद लिहिले होते. पण सध्या ती बरीच थकली होती. त्यामुळे तो मेल परत वाचायचा ठरवून तिने स्वतःला बेडवर झोपून दिले. आत मम्मी बाहेर डिनरसाठी बोलवत नाही तोपर्यंत बाहेर जायचं नाही असं ठरवून टाकलं होतं तिने. झोपल्या निमिषचा विचार तिच्या मनात येत होता. शेवटी तिने तर खरी मैत्री मानली होती ना. शर्विलसुद्धा त्याच्या मित्राचा असा स्वभाव बनवणारा तिला आठवून रागाने उभा होता. कधी भेटली तर तिचं काय करायचं हे त्याने ऑलरेडी ठरवून टाकलं होतं. फक्त आबिरच्या फ्युचरविषयी त्याला टेन्शन होते. त्याला समजून घेईल असं कोणीतरी क्लोज असायला हवं होतं. पण तसं एक त्याच्याशिवाय आणि सियाशिवाय कोणीही नव्हतं. सिया तिचा विचार मनात येतात त्याच्या मेंदू जणू बंद पडला होता. दुसऱ्या दिवशी आबिरने शर्विलला घरी बोलवलं. दोघं मिळून त्याच्या व्हाईट हाऊसमध्ये असलेल्या खास रूममध्ये डिस्कस करणार होते. अगदी कॉन्फिडेन्शियल गोष्ट डिस्कस करायची असेल की त्यांची ती रूम हीच सगळ्यात जास्त प्रेफर करत असे तो. आबिरचे मॉम डॅड सकाळचा नाश्ता उरकून बसलेले तितक्यात बेल वाजली. सियास बाहेर यायला आणि बेल वाजायला एकच गाठ पडली. तिने मी उघडते असं डोळ्यांनीच खुणवून डोअर ओपन केले तर समोर शर्विल होता. तो डार्क रेड कलरचे ब्लेझरवर होता. त्याचे घारे डोळे सियावर पडले आणि तो सियाला पाहत राहिला. थोडी गुबगुबीत असली तरी सियाही दिसायला देखणी होती. अगदी सुंदर नाही पण बऱ्यापैकी छान होती दिसायला. तिने जीन्स आणि येलो कलरचे क्रॉप टॉप घातलेला
होते. तिची डीप बेल बाहेर डोकावत होती आणि मुख्य म्हणजे त्या दोघांची अनेक दिवस होत असलेली नोकझोक. या आलात का? बाईने बोलवलेत का? सिया मुद्दाम म्हणाली. बिन बुलाया मेहमान बनायची गरज नाही मला. अंडरस्टँड? शर्विल ही कमी नव्हता. तिने नाक मुरडले आणि ओठ तिरपे करत तसा तो तिच्या ओठांच्या लिपस्टिकच्या आजारच्या शेडमध्ये हरवून गेला होता. अरे शर्विल ये ना, अबीरचे डॅड म्हणाले. तसा तो दिसायला खुन्नस देत आत आला. कम ऑन, नाश्ता कर, अबीरचे डॅड म्हणाले. नो अंकल, मी करूनच आलो आहे. अबीर इज वेटिंग फॉर यू. अबीरच्या रागाची कल्पना असल्याने शर्विल घाईत म्हणाला. तो म्हणाला तसं त्यांनी ओकेचा इशारा केला. शर्विल पुढे निघून गेला. जाता जाता त्याने सियाकडे आणि तिने त्याच्याकडे टाकलेला कटाक्ष मात्र काही वेगळाच होता. सियाने किंचित असून मान का झुकवली हे तिलाही कळले नव्हते. जियाने तो मेल सगळा वाचला. ती स्क्रिप्टही वाचून काढली. अगदी भन्नाट होती ती. हॉरर प्लस लव्ह टाईप सिरियल. सध्या ती फिल्मसाठी उत्सुक असली तरी राम बनसाळीसोबत काम करण्याची चान्स ती सोडणार नव्हती. तिने विचार करून होकार कळवून टाकला. राम बनसाळींनी तिला मुंबईत भेटायला सांगितले, वांद्र्यामध्ये. तिथे त्यांच्या आलिशान जन्नत विला होता. जियाने मम्मी बाबा यांना सगळं काही सांगितलं आणि त्यांनी परवानगी देऊन ती पुण्याहून बांद्र्याला आली. तिने येताना सियाला कॉल केला. आता आलीच आहे तर सियाला भेटून जा असा तिने विचार केला. सिया तर कॉलवर आनंदाने जणू किंचाळलीच. का नाही किंचाळणार, कारण दोघी घनिष्ठ फ्रेंड्स होत्या. सियाने आधीच तिला आपल्या व्हाईट हाऊसवरच बोलवले. नो यार, आपण बाहेर कुठेतरी भेटू ना कॅफेमध्ये. लिसन प्लीज, ती सियाला समजवण्याचा प्रयत्न करत होती. नो बेब, आफ्टर ऑल वी आर मीटिंग आफ्टर इयर. सो आता जर तू माझे ऐकलं नाहीस ना तर याद राहा. सियाने तिला धमकी दिली. अगं पण बिन काही नाही. तू असशील वर्ल्डसाठी सक्सेसफुल ॲक्ट्रेस अँड ऑल, बट स्टील तू माझी फ्रेंड आहे. त्यामुळे तुझा तो प्रोड्युसर गेला खड्ड्यात. व्हाईट हाऊसमध्ये तुझी वाट बघते मी. नाहीतर एक काम कर, मी एक ॲड्रेस देते, तिथे ये. बोलत बोलत सियाने तिला एक पत्ता पाठवला. इथे का? आणि इट्स इम्पॉर्टंट टू मीट प्रोड्युसर यार. जिया म्हणाली. शटअप, जस्ट शटअप. मी यायला सांगितले, तिथे ये. आय एम वेटिंग फॉर यू. सिया म्हणाली आणि तिने फोन ठेवला. जियाने कपाळावर हात मारून घेतला. दोघांची नावे जरी सिमिलर असली तरी स्वभावात मात्र बराच फरक होता. अबीर संध्याकाळी लवकर साईटवरून परत आला होता. साईटचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने तो आधीच चिडला होता आणि त्याचा राग तिथल्या सगळ्या इंजिनियर्स आणि वर्कर्सवर काढून आला होता. 3 वर्ष झाली त्याचा तिथला प्रोजेक्ट चालूच होता. तो रागाने खाली उतरला. व्हाईट हाऊसची ती कडक सिक्युरिटी सिस्टीम त्याला बघून सगळेजण नतमस्तक झाले. त्यांच्याकडे न बघता तो पुढे जात होता की एक 4 व्हीलर सरसरत आत शिरली. तिचा स्पीड बघता ती कार सियाने ड्राईव्ह करत आणली असणार हे त्याला कळलं. तिला इग्नोर करून तो पुढे जाणार इतक्यात त्याची नजर कारमधून बाहेर पडणाऱ्या एका आकृतीवर पडली. ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट आणि जीन्स. तिचे सिल्की हेअर वाऱ्यावर बुरबुरत होते. तिच्या उतरण्यात एक प्रकारची वेगळी स्टाईल होती. पाठीवर रुडणारे डार्क ब्लॅक कलर केस, तिच्या आखीव रेखीव कपाळ, सतेज गौरवर्ण असलेला चेहरा आणि चेहऱ्यावरचे हसरे भाव. डोळ्यात आरपार पाहिलं तर कुणीही त्यात बुडून जावे असे मृगनयनी डोळे. आणि तिचा चेहरा, ओ माय गॉड, त्याला तो प्रचंड जोडून पाहिल्यासारखा वाटत होता. अगदी त्याच्या जवळ असल्यासारखा. आणि त्याला क्लिक झालं. त्याच्या स्वप्नात येणारी ती मुलगी तीच होती काय ती, जी स्वप्नात तिनं अगदी सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे वेशभूषा केली होती. निळसर साडी आणि सेम कलर ब्लाऊज, डोक्यावर बिंदी, कपाळावर चंद्रकोर आणि कानात झुमके आणि केसात मागे गजरा मांडलेला होता. बहुतेक गौरवर्ण असलेल्या गळ्यात दागिने दिसत होते. दंडावरही असाच एक दागिना होता. कमरेवर कमरबंद आणि खाली चोपून नेसलेली घट्ट साडी. तो आयुष्यात कधी जितका सरप्राईज झाला नव्हता जितका आज झाला होता.
त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने खात्री करण्यासाठी आपले डोळे चोळले आणि तो अचंबित राहिला. त्याच्या स्वप्नातली राणी तिच्या समोर उभी होती. तर मित्रो, कथा आवडली असेल तर कॉमेंट नक्की करा. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबने प्रोत्साहन ही अवश्य द्या. धन्यवाद.